श्री स्वामी समर्थ. आज आपण पाणीपुरीसाठी लागणारी हिरवी चटणी बघूया. त्यासाठी आपल्याला पुदिनाची पानं 1 वाटी लागणार आहे. पुदिनाची पानं एकदम फ्रेश घ्या आणि त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची 5-6 हिरवी मिरची लागणार आहे आणि 1 वाटी आपल्याला सांबार लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला सुक्या मसाल्यामध्ये काळं मीठ 1 चम्मच, सेंधा मीठ 1 चम्मच आणि 1.5 चम्मच जिरेपूड, भाजलेला जिरेपूड घ्यायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये पुदिन्याचा पाला, सांबार आणि हिरवी मिरची टाकून घेऊया. त्यानंतर काळे मीठ, सेंधा मीठ आणि जिरेपूड त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला पहिल्यांदा सुक्कंच आपण मिक्सरमधनं फिरून घेऊया. पाणी टाकलं की तेवढं बारीक नाही होईल. त्यानंतर थोडंसं पाणी टाकूया आणि पाणी टाकून परत याला चांगल्याने बारीक दळून घेऊया. आणि हे छान बारीक झालं की आता आपण हे एका छोट्या बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये थोडंसं 2 चम्मच आपण साखर पण टाकून घेऊया, थोडंसं तिखट जर वाटत असेल तर. आणि याला कलर हिरवागार राहण्यासाठी त्यामध्ये 1 लिंबू पिळून घेऊया. त्याचा कलर आपण स्टोअर करून ठेवला तर तो हिरवागारच राहील प्रत्येकदा आपण जेव्हा यूज करू तेव्हा, म्हणून लिंबू जरूर टाका. आता त्यानंतर हे सगळं एकदा मिक्सरमध्ये फिरून घेऊया आणि त्यानंतर आपण एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये हे सगळं हिरवी चटणी काढून घेऊया. हिरवी चटणी आपल्याला पाणीपुरीसाठी कशी बनवायची आता बघा. ही हिरवी चटणी एकदम तिखट आहे. आता आपण याला पाणीपुरी कसं बनवायचं, एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं 2 ग्लास. त्यामध्ये 2 ते 3 चम्मच आपण आता ही हिरवी चटणी टाकायची. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर आणखीन 1 चम्मच ॲड करा. त्यानंतर या पाणीला चवसाठी काळे मीठ आणि सेंधा मीठ दोन्ही पण टाका. त्यांनी ते पाणी पण छान होऊन जाईल. आणि आता हे पाणी तयार झालं आहे, आपलं पाणीपुरीसाठी रेडी झालेलं आहे. आणि आपण ही चटणी आणखीन आपण चाटवर सुद्धा टाकू शकतो. थोडीशी कमी टाकायची, तिखट असते मग, नाहीतर त्याला थोडंसं पाणी टाकून अलग करून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये सेंधा मीठ आणि काळं मीठ प्रत्येकदा पाणीमध्ये ॲड करायचं आपण जी पाणी घेतो पाणीपुरीसाठी बनवताना. आणि हे पाणीपुरीसाठी लागणारं ग्रीन पाणी किंवा त्याला आपण हिरवं पाणी म्हणतो ते अगदी तयार झालेलं आहे पाणीपुरी खाण्यासाठी. आता आपण याला हिरवी चटणीला आपण स्टोअर करून पण ठेवू शकते. आता ही हिरवी चटणी आहे वाटीतली, ती आपण एका काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देऊया. जेव्हा केव्हाही आपल्याला पाणीपुरी खायची इच्छा होईल तेव्हा असं एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काळे मीठ आणि सेंधा मीठ टाकायचं आहे आणि ही हिरवी चटणी 2 ते 3 चम्मच टाकायची आहे आणि आपलं पाणीपुरीसाठी पाणी रेडी झालं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवून सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी खात राहा आणि चॅनलला बघत राहा. बाय. श्री स्वामी समर्थ.